मागील काही महिन्यांपासून अदानी उद्योग समूह आणि या उद्योग समूहासंदर्भातला हिंडेनबर्गचा आलेला रिपोर्ट याच्यामुळं आपल्या इथं संयुक्त संसदीय समिती हा विषय सातत्याने चर्चेला येतोय. संयुक्त संसदीय समितीची मागणी लोकसभेमध्ये बहुमत असल्यानं सत्ताधारी काही मान्य करायला तयार नाहीयेत आणि विरोधक त्यांची मागणी जी आहे ती काही सोडायला तयार नाहीयेत. त्यातच अदानीच्या विषयामध्ये संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितलं आणि जेपीसीच्या ऐवजी न्यायालयीन समिती प्रभावी ठरेल असं म्हणलंय. यासोबतच मागील वर्षी सुद्धा जेव्हा संसदीय समित्यांची पुनर्रचना करण्यात आली त्यावेळेस सुद्धा या संसदीय समित्यांचा मुद्दा जो आहे तो चांगला चर्चेत होता आणि त्यावेळेस सुद्धा विरोधक चांगलेच आक्रमक झालेले होते. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की या संसदीय समित्या नेमक्या असतात काय, त्यांची रचना कशी असते, त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात, किती असतात, यासोबतच यांच्या समोरचा टास्क नेमका काय असतो, त्यांचं महत्त्व काय हे सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. पहिल्यांदा मुद्दा सांगतो मागच्या वर्षी घडलेला. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये संसदीय समित्या ज्या आहेत यांची जेव्हा पुनर्रचना झाली तर ज्या काही 20 पेक्षा जास्त संसदीय समित्या आहेत त्यापैकी फक्त एकाचंच अध्यक्षपद काँग्रेसला मिळालं. काँग्रेसच्या पाठोपाठ तृणमूल काँग्रेस हा सर्वात जास्त खासदार असलेला पक्ष आहे, पण तृणमूल काँग्रेसला एकाही संसदीय समितीचं अध्यक्षपद मिळालं नाही, ज्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. कधी तर मागच्या वर्षी. गृह, वित्त, संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांचं अध्यक्षपद जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या खासदारांकडे गेलं. आता बघा, संसद हे कायदे मंडळ आहे, म्हणजेच काय, कायदा बनवण्याची प्रक्रिया जी आहे ही संसदेतच होते. एखाद्या विधेयकाचा मसुदा मांडण्यापासून ते त्या विधेयकाला अंतिम स्वरूप देण्यापर्यंत, म्हणजे अंतिम त्याचं जे वोटिंग होतं तिथपर्यंतची सर्व किचकट प्रक्रिया जी आहे ही सर्वच्या सर्व संसदेतच होत असते आणि या मोठ्या प्रक्रियेतून त्या विधेयकाला जावंच लागतं. संसदेची वर्षातून फक्त 3 अधिवेशनं होतात. एक अधिवेशन जे आहे ते आहे बजेटचं, दुसरं जे आहे ते मॉन्सूनचं आणि तिसरं जे आहे ते हिवाळी अधिवेशन. मग या 3 अधिवेशनांमध्ये प्रत्येक सदस्याला त्याचा मुद्दा मांडायचा असतो, त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे असतात, राज्यांचे प्रश्न मांडायचे असतात आणि त्याच वेळेस या विधेयकांवरती सुद्धा कलमानुसार चर्चा होणं गरजेचं असतं. पण जो काही त्यांना वेळ मिळतो या अधिवेशनामध्ये तो वेळ पुरेसा नसतो या विधेयकांवरती प्रत्येक कलमानुसार आणि ते सुद्धा डिटेलमध्ये चर्चा करण्यासाठी. वेळ नाही हे तर कारण आहेच, यासोबतच प्रत्येक सदस्याला जो काही विधेयकाचा गाभा आहे तो समजेलच असं नाहीये, तो विषय समजेलच असं नाही, कारण की त्या सदस्याकडे त्या विषयातली एक्सपर्टाईज असेल असं नाहीये, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या संसदीय समित्या ज्या आहेत यांच्याद्वारे या सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी, त्याचा डिटेल अभ्यास करण्यासाठी मार्ग काढला जातो. भारतीय राज्यघटनेमध्ये या संसदीय समित्यांचा उल्लेख आहे, पण असं स्पेसिफिक असं त्याच्याविषयी काही प्रोव्हिजन्स दिलेले नाहीयेत. म्हणजे कसं की किती मेंबर असावे, त्याचा कालावधी काय असला पाहिजे किंवा त्या समितीचं नेमकं कार्य काय असेल, असं स्पेसिफिकली आपल्या संविधानात काही म्हणलेलं नाहीये. या संदर्भातले जे काही नियम असतील संसदीय समित्यांसंदर्भातले, हे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहांद्वारे डील केले जातात. थोडक्यात सांगतो, संसदीय समिती जी आहे ही काही मोजक्या खासदारांची एक समिती असते जी विधेयकावरती चर्चा करते किंवा एखाद्या बाबीवरती, एखाद्या गंभीर विषयावरती चौकशी करते. या समितीमधले सर्वच्या सर्व जे मेंबर्स असतात हे खासदारच असतात आणि या समितीवरती मेंबर कोण असावं तर त्याची नियुक्ती ही सभापती किंवा अध्यक्ष यांच्याकडूनच केली जाते. तसंच सभापती लोकसभेच्या केसमध्ये आणि राज्यसभेच्या केसमध्ये अध्यक्ष जे आहेत यांच्या डिरेक्शन नुसारच ही समिती काम करत असते आणि तिचं काम झाल्यानंतर संसदेला त्यांचा रिपोर्ट जो आहे तो सादर करत असते. या समित्यांमध्ये 2 प्रकार असतात. एक असते स्थायी समिती आणि दुसरी असते अस्थायी समिती. स्थायी समिती जी आहे ती कायमस्वरूपी असते. दरवर्षी किंवा ठराविक काळाने ही स्थापन केली जाते आणि या समितीचं काम सातत्याने चालू असतं. अस्थायी कमिटी जी आहे ही तात्पुरती असते आणि ज्या कारणासाठी ती अस्थायी कमिटी स्थापन झालेली आहे त्या कामाच्या पूर्ततेनंतर ती कमिटी विसर्जित सुद्धा केली जाते. आता बघा, स्थायी समित्यांमध्ये वित्तीय समित्या येतात, विभागीय वेगवेगळ्या स्थायी समित्या येतात, 24 वेगवेगळ्या आहेत त्या, चौकशी समित्या येतात किंवा गृहाच्या दैनंदिन कामकाजाबाबतच्या समित्या सुद्धा येतात. आता सर्वात जास्त चर्चा जी होते ती वित्तीय समित्यांची होते. या वित्तीय समित्यांमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत बघा. लोकलेखा समिती,
अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. अस्थायी समित्यांमध्ये दोन प्रकार येतात. एक आहे एन्क्वायरी समिती आणि दुसरी असते ॲडवायझरी. आता एन्क्वायरी सध्या जी JPCची मागणी होतीये, तर ही येते इन्क्वायरी पण अस्थायी समितीमध्ये. जसं की बोफोरसाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती, स्टॉक मार्केट संदर्भात स्थापन झाली होती आणि सध्या अदानी उद्योग समूहासंदर्भात JPCची मागणी होताना दिसते. ॲडवायझरी ज्या अस्थायी समित्या असतात त्या एखाद्या विधेयकाबाबत सल्ला देण्यासाठी असतात आणि तितकंच त्यांचं काम असतं. आता लोकलेखा समिती जी आहे, जी वित्तीय समिती आहे त्या संदर्भात सांगतो. याच्यामध्ये एकूण 22 सदस्य असतात. 15 सदस्य हे लोकसभेतले असतात आणि 7 सदस्य हे राज्यसभेमधले असतात. आता या ठिकाणी प्रयत्न हा केला जातो, की सर्व पक्षांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळेल म्हणून. पण शक्यतो तसं आपल्या इथं होत नाही. या समितीचा कालावधी 1 वर्षाचा असतो आणि कोणतेही मंत्री या समितीचे सदस्य नसतात आणि याचे जे चेअरमन असतील त्या समितीचे हे स्पीकर जे आहेत म्हणजे लोकसभेचे सभापती जे आहेत यांच्याद्वारे अपॉइंट केले जातात. कॅगचे रिपोर्ट जनरली यांच्याकडून एक्झामिन केले जातात आणि नंतर त्याच्यावरती पुढील कार्यवाही केली जाते. यासोबतच जी अंदाज समिती आहे याच्यामध्ये सुद्धा 30 सदस्य असतात. पण सर्वच्या सर्व सदस्य हे लोकसभेमधले असतात. सर्व पक्षीय सदस्य असतात आणि मंत्री या ठिकाणी सुद्धा सदस्य नसतात. नंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती. इथे सुद्धा 22 सदस्य असतात. 15 सदस्य हे लोकसभेतले असतात, 7 सदस्य हे राज्यसभेमधले असतात आणि अध्यक्ष जे आहेत हे लोकसभेचेच असतात या ठिकाणी. म्हणजे लोकसभेमधील जे खासदार आहेत तेच या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतात. यासोबतच विभागीय स्थायी समित्या ज्या आहेत या सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. केंद्र सरकारची जी सर्व मंत्रालये आहेत ही या स्थायी समित्यांच्या कार्यकक्षेमध्ये येत असतात आणि या ठिकाणी टोटल मेंबर्स असतात 31. म्हणजे विभागीय स्थायी समित्या वेगवेगळ्या अशा 24 आहेत, पण प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात, ज्यातील 21 हे लोकसभेतले असतात आणि 10 जे आहेत हे राज्यसभेतले असतात. यांचा कालावधी सुद्धा 1 वर्षाचा असतो. आता ह्या ज्या टोटल समिती आहेत विभागीय स्थायी समित्या यातल्या 8 ज्या आहेत या स्पेसिफिकली राज्यसभेसाठी काम करतात आणि 16 ज्या आहेत या लोकसभेसाठी काम करताना आपल्याला दिसतात. आता या सर्व समित्यांची आपण माहिती घेतली म्हणजे सदस्य किती असतात, लोकसभेतले किती असतात, राज्यसभेतले किती असतात, किती कालावधी असतो, त्या समितीचा अध्यक्ष कोण नियुक्त करतं, काम काय करतात. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे या समित्यांद्वारे जे काही अहवाल सादर केले जातात हे अहवाल सरकारसाठी बंधनकारक नसतातच. इतकंच काय तर तो अहवाल स्वीकारायचा किंवा नाही हे सुद्धा सरकारवरती अवलंबून असतं. सरकारने जर का ठरवलं की तो अहवाल स्वीकारायचा नाही तर ते तसं सुद्धा करू शकतात. आता सध्या चर्चा होत असलेली जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे संयुक्त संसदीय समिती ही कोणत्याही मोठ्या घटनेच्या किंवा घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापन केली जाते आणि ती अस्थायी स्वरूपाची असते. तिचा जर का तो तपास झाला त्याच्यानंतर ती विसर्जित केली जाते. या JPC मध्ये लोकसभेमध्ये ज्या प्रमाणात पक्षांचं सदस्यत्व आहे त्याच प्रमाणात सदस्य ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण तसं काही बंधन नाही की तशाच पद्धतीने असायला पाहिजे. अर्थातच सत्ताधाऱ्यांचं बहुमत या ठिकाणी सुद्धा स्पष्टपणे दिसतं. जनरली इथे 30 सदस्य असतात म्हणजे हा आकडा सुद्धा काही फिक्स नाहीये बरं का. पण जनरली 30 सदस्य असतात. लोकसभेचे जितके सदस्य असतात त्याच्यापेक्षा निम्मे सदस्य हे राज्यसभेचे असतात. यातून हे स्पष्टपणे दिसतंय की या सर्व ज्या काही समित्या आहे या समित्यांवरती सरकारचाच वर्चस्व असतो आणि सरकारचंच ध्येय धोरणं या ठिकाणी आपल्याला दिसत असतात. मग या कमिटींचा काहीच उपयोग नाहीये का? तर तसं सुद्धा नाहीये बघा. गेल्या 10-12 वर्षांमधला जर का आपण ॲव्हरेज बघितला तर संसदेचं कामकाज हे प्रत्येक वर्षी एक 67 दिवसांच्या आसपास चालतं. या इतक्याशा दिवसांमध्ये तिथं प्रत्येक सदस्याला त्यांचे प्रश्न मांडायचे असतात, त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडायचे असतात. यासोबतच वेगवेगळ्या चर्चांमध्ये सुद्धा त्यांना सहभागी व्हायचं असतं. मग कायदा निर्मिती ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस मात्र या कमिटी ज्या आहेत या यांच्या मदतीसाठी असतात. या कमिटी वर्षभर सतत मीटिंगच्या रूपाने भेटत असतात. वेगवेगळ्या कायद्यांवरती त्या ठिकाणी चर्चा होत असते. वेगवेगळे एक्सपर्टीज जे आहेत ते त्या ठिकाणी येत असतात आणि अगदी सखोल अशी या ठिकाणी चर्चा होत असते. म्हणजेच काय आपल्यासाठी जे महत्त्वाचे कायदे आहेत या कायद्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये या कमिट्यांचं फार मोठं योगदान आहे अगदी डिटेल स्क्रुटिनी करण्यासाठी आणि अल्टिमेटली आपल्या मूलभूत अधिकारांची कोणत्याही पद्धतीने गळचेपी होऊ नये म्हणून सुद्धा ही डिटेल स्क्रुटिनी फार गरजेची असते. तर असं या संसदीय समित्या फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.